नमस्कार मित्रांनो, मी गावित. आज आपण आयुष्यमान कार्ड कसं डाउनलोड करायचं ते बघणार आहेत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम गूगल क्रोम ओपन करायचं. त्याच्यामध्ये आपण आयुष्यमान बेनिफिशरी हे टाईप करून घेऊ. त्याच्यानंतर त्याला सर्च करायचं आणि पहिलीच लिंक असेल PMJY बेनिफिशरी पोर्टल, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला मेन पेज येईल. आयुष्यमान कार्ड तयार करायचं. याच्यात बेनिफिशरी ऑप्शनवर क्लिक करून खाली टेक्स्ट आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे. जसं तसं आपल्याला टेक्स्ट तिथं टाईप करून घ्यायचं. कॅप्चर कोड आणि नंतर मोबाईल नंबर एंटर करायचा. खाली मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक OTP येणार. तो OTP इथं टाईप करायचा. OTP आला की टाईप करून घेऊ आपण OTP टाईप झाल्यानंतर खाली जो कॅप्चर दिलेला तो कॅप्चर आपण इथं टाईप करून घेणार. OTP टाईप केल्यानंतर लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कीममध्ये PMJY स्टेट इथं आपल्याला स्टेट निवडायचं. स्टेट घेतल्यानंतर सब स्कीम याच्यामध्ये लास्टला PMJY, त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं. जो आपला डिस्ट्रिक्ट तो घ्यायचा. त्यानंतर सर्च बाय फॅमिली ID, आधार नंबर, PMJY ID आपण आधारने सर्च करणार आहे. या ठिकाणी आपल्याला आधार टाईप करायचा आहे. आपल्या फॅमिलीमधून कोणाचा पण एकाचा आधार नंबर टाईप करायचा. त्यानंतर इथं कॅप्चर कोड टाईप करायचा आहे. समोर जो दिसतोय तो कॅप्चर टाईप झाल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्या फॅमिलीमधील सगळ्यांचे नाव येतील. त्यानंतर इथं कार्ड अप्रूव्हल, त्यानंतर KYC स्टेटस व्हेरीफाय आणि लास्ट ॲक्शनमध्ये कार्ड डाउनलोड करायचं. तर आपण इथून कार्ड डाउनलोड करू. त्यानंतर परत आपल्याला ऑथेंटिकेट करायचं आहे, व्हेरीफाय करायचं. त्यानंतर इथं टिक करून पुढं आपल्याला अलाउ करायचं. अलाउ केल्यानंतर परत ऑथेंटिकेशन करायची आहे आधारची. खाली आधार OTP, आपल्या आधारवर जो मोबाईल नंबर त्याच्यावर OTP येणार. OTP टाईप करून घ्यायचा. त्यानंतर खाली बेनिफिशरी मोबाईल OTP टाईप करायचा आहे. आपल्या मोबाईलला आधार OTP आणि बेनिफिशरी मोबाईल OTP दोघं येतील. दोघं व्यवस्थित टाईप करून घ्यायचे. तर आपला बेनिफिशरी मोबाईल OTP टाईप करून घेऊ. टाईप झाल्यानंतर ऑटोमॅटिक ऑथेंटिकेट होईल. ऑथेंटिकेट केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे आपले कार्ड्स दिसतील. जर सगळे कार्ड डाउनलोड करायचे असेल तर सिलेक्ट ऑल. एकदाच आपल्याला सगळ्यांचे कार्ड डाउनलोड होतील. आणि एकच कार्ड डाउनलोड करायचं असेल तर मग फक्त एकच बेनिफिशरी टिक करायचं. आणि त्यानंतर खाली आधार OTP याच्यावर क्लिक केल्यानंतर परत खाली व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथं टिक करायची आहे. टिक केल्यानंतर अलाउ केल्यानंतर आपल्याला परत बेनिफिशरी आधार OTP आणि बेनिफिशरी मोबाईल OTP दोघं येतील. पहिला आपण बेनिफिशरी आधार OTP टाईप करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला परत बेनिफिशरी मोबाईल OTP आलेला असेल तो पण टाईप करून घ्यायचा. आपण टाईप करून घेऊ. टाईप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं आयुष्यमान कार्ड दाखवेल आणि इथून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला दिसेल आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेलं सक्सेसफुली. त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला डाउनलोड केलेला आयुष्यमान कार्ड बघता येईल. डाउनलोडच्या ॲक्शनमधून फाईल ओपन करू
आणि इथं डाउनलोडमध्ये आपलं आयुष्यमान कार्ड आहे ते आपल्याला बघता येतं. तर मित्रांनो, याप्रमाणे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचे आहे. जर चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.